नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत पुण्याचं एक ऐतिहासिक रत्न असलेलं शिवसृष्टी. शिवसृष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची आणि इतिहासाची ही सफर आज आपण अनुभवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. शिवसृष्टी हे ठिकाण आहे पुण्यातील सिंहगड रस्त्यावर नरे भागात. इथे पोहोचणं अगदी सोपं आहे आणि गाडीसाठी भरपूर पार्किंगसुद्धा इथं आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आम्ही पुन्हा गेटमध्ये प्रवेश केल्यास आम्हाला उजव्या हाताला हे पहा, इथं लाठीचं प्रशिक्षण दिलं जातं. हे बघा मुख्य द्वार आहे. इथं खूप मोठं आणि भव्य असं मुख्य द्वार तुम्हाला दिसेल. हे शिवसृष्टीचं तिकीट आहे मित्रांनो. याच्यावर सर्व माहिती लिहिली की काय काय देखावे आहेत, त्याच्यामध्ये काय काय पाहू शकतो. त्याच्यानंतर ते 2 ग्रुपमध्ये डिवाईड केलं जातं आणि प्रत्येक ग्रुपला नाव दिलं जातं, जसे पुरंदर, वज्रगड ग्रुप अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन दिले जातात. आणि इथं बरंच इन्स्ट्रक्शन दिले जातात की ह्या ठिकाणी कुठल्या सेफ्टी पद्धतीने आपल्याला फॉलो करायचे आणि कसा देखावा पाहायचा आहे. कारण तिथं अजूनसुद्धा काम चालू आहे आणि आपल्या सोबत जर लहान लेकरं असेल तर ते प्रिकॉशन घेणं खूप जरुरी आहे. कधी कुठं काही इजा होऊ शकते, त्यामुळं खूप इम्पॉर्टंट आहे. हे इन्स्ट्रक्शन खूप केअरफुली आणि काळजीपूर्वक ऐकणं जरुरी आहे पुढे जाण्याच्या पहिले. नंतर मित्रांनो इन्स्ट्रक्शन पूर्ण केलं आणि आम्ही पूर्ण ग्रुपसोबत देखावा पाहायला निघालो. आता एक खूप मस्त असा सफर आम्ही अनुभवणार आहोत. तशी प्रात्यक्षिक छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्यगाथा आम्ही स्वतः डोळ्याने पाहणार आहोत. मग जाताना खरंच एवढं भारी वाटतं मित्रांनो. हे पहा, हे जे ऐतिहासिक क्षण आहे तिथे पोस्टर लावले आहेत. जे प्रतिकृती बनवली आहे खरंच जबरदस्त आहे मित्रांनो, एक नंबर. आता देखावा पाहायला चालेल तर मित्रांनो. हे देखावा एवढं भारी आहे मित्रांनो, खरंच अंगावर शहारे येतात जेव्हा आपण हा देखावा पाहतो. आता चाललेलो आहे असं मध्ये घेऊन जातो. पूर्ण मूवी थिएटरसारखंच बनवलं आहे. हे पाहण्यात मला पहिल्यांदा आठवतात ते या भरतभूमीला व्यापून उरलेले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम, त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण. हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर भास करणार, वेद निर्माण करणार, ज्ञान साधनेत अखंड बुडालेले तपस्वी ऋषी, बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारे कित्येक शूरवीर कर्तबगार सम्राट, चंद्रगुप्त मौर्यापासून ते मित्र शुंगापासून ते महाराजा विक्रमादित्यापर्यंत, गौतमी पुत्र सातकर्णीपासून ते शिलाहार भोजापर्यंत आणि राजराजेश्वर चोळापासून ते शंकरदेव यादव आणि विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्यभूमी. काय म्हणतोय ते? स्वर्गाला लाजवतील अशी भव्य आणि सुंदर नगर, नालंदा, तक्षशिला यासारखी जगभरातल्या विद्यार्थ्यांच्या विद्येची तहान भागवणारी विद्यापीठ, तोंडात बोटं घालायला लावतील अशा वास्तुकला, शिल्पकला अंगात खांद्यावर मिरवणारी असंख्य मंदिरं, प्रासाद, हे सारं काही होतं इथे. पण 800 वर्षांपूर्वी या समृद्धीला, या सौंदर्याला दृष्ट लागली. मध्य पूर्वेतल्या वाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळं खुंखावत या भूमीवर तुटून पडली. वखवखलेल्या नजरांनी, वासनांनी हा आसमंत घेरून टाकला. जणू काही टोळधाडीच. सोमनाथाचं मंदिर म्हटलं
काशी विश्वेश्वर पुराला पार दक्षिणेच्या देवगिरी विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत सगळं काही या आक्रमकांनी अक्षरशः बोलवाडून नेलं. इथल्या प्रजेनं अशी क्रूरता, असे अत्याचार कधी पाहिलेच नव्हते. कधीही जनता आक्रोश करत होती, तिला कुणीही वाली नव्हता. देवांचं रक्षण भक्तांनी करायचं की भक्तांचं रक्षण देवांनी करायचं हेच समजत नव्हतं. आणि तशातही एकनाथांसारखा संत जगज्जननी तुळजा भवानीला पुन्हा पुन्हा साकडं घालीत होता. माहूर लक्ष्मी श्रावण तूच मारलेस, कश्यपूची आतडी तूच काढली. सागर बांधून या श्री करशी लंकेची होळी. नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावले गेले. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. बया लोक का बसले. मिनिटाचा शो पूर्ण करून मित्रांनो आम्ही पुढे निघालो. आणि आता आम्ही पुढे चाललेलो आहोत गोमुखी गंगासागर भवानी माता मंदिराकडे. जाण्यासाठी तुम्हाला लिफ्टसुद्धा आहे आणि तिथं तुम्ही पायऱ्यांसुद्धा जाऊ शकतात. तर आम्ही पायऱ्याने, कारण मोठा ग्रुप असल्यामुळे आम्ही पायऱ्याने निघालो. आता आम्ही निघालो आहोत भवानी माता मंदिरकडे. हे पहा मित्रांनो, भवानी माता मंदिरचं हे प्रवेशद्वार खूप आणि खूपच सुंदर आहे. आता आम्ही निघालो मंदिराकडे. हे पूर्ण पायऱ्या आहेत जाण्यासाठी. खूपच मस्त पुरातन काळातील बघण्यासारखं आहे. जसं की आपण इतिहास स्वतः डोळ्याने पाहतोय. हा आहे मंदिरचा प्रवेशद्वार मित्रांनो. हे पहा, खूप मोठा असा प्रवेशद्वार आहे भवानी माता मंदिरचं. एवढं मस्त बंग आहे मित्रांनो. खूप प्रसन्न होतं इथं. नंतर मित्रांनो आम्ही एका हॉलमध्ये आलो, जिथे एक प्रतिकृती आहे शिवसृष्टीची. कारण शिवसृष्टीचं काम अजूनसुद्धा चालू आहे, पूर्णतः झालेलं नाही आहे. तर अजून काय काय होत आहे आणि काय काय बनणार आहे अशी प्रतिकृती व्यवस्थित लावून ठेवली होती. तर
आहात ती आहे रंगमंडली दालन. इथे आपल्याला स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कालचक्र अनुभवता येतं. 36 मिनिटांचा शो आहे जो फिरता रंगमंच, सगळ्यांनीच बघितला असेल. पुढे आहे भविष्यामध्ये शिवसृष्टीमध्ये काय काय बनणार आहे. भव्य दिव्य असं नाट्यगृह बनणार आहे. त्या नाट्यगृहामध्ये जाणता राजा हे आपल्याला लाईव्ह नाटक पाहता येणार आहे. त्याचा सर्व्हिस एरिया समोर असणार आहे आणि त्याच्यासमोर आहे कॅफेटेरिया. कोकणी पद्धतीचं खानपान आपल्याला इथे खाता येणार आहे. शिवसृष्टीची प्रतिकृती बघितल्यानंतर आम्ही पुन्हा आत आलो आहे प्रवेशद्वाराकडे. हे बघा, आणि इथं आता शस्त्र किंवा बाकीचे सर्व गड किल्ले इथं दाखवलं जाईल. इथले इन्स्ट्रक्शन खूप इम्पॉर्टंट आहेत. हे फॉलो करणं खूप खूप जरुरी आहे. हे पहा इथं. पुढे आता आम्ही पूर्ण किल्ले पाहण्यासाठी जात आहोत की किल्ल्याची प्रतिकृती इथं खूपच मस्त बनवलेली आहे. देवगिरी किल्ला हा किल्ला अतिशय सुखी, समाधानी आणि समृद्धीने भरलेला. प्रत्येक व्यक्ती इथं स्वतंत्रपणे नांदत होता, पण अल्लाउद्दीन खलजी याची नजर पडली. अवघ्या 15 दिवसात त्याने हा गड लुटला आणि तो झाला देवगिरीचा दौलताबाद. हा किल्ला औरंगाबादमध्ये म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. या गडाला 3 संरक्षण तट, खंदक आणि भुलभुलैयाचा मार्ग आहे. खंदक म्हणजे काय तर 100 फूट अरुंद आणि 150 ते 200 फूट खोल असलेली दरी. आता या 3 संरक्षण तट कोणत्या तर अंबरकोट, महाकोट आणि तिसरी जी आतल्या बाजूला आहे तिला कालाकोट असं म्हणतात. प्रत्येक संरक्षण भिंतीचे इथे खंदक आहे. ते खंदक म्हणजे काय तर दरी, आणि त्या दरीमध्ये पूर्वी विषारी प्राणी सोडलेले असायचे. सुसर, मगर, साप, अजगर यांसारखे, आणि एकच चमड्याचा पूल असायचा जो काढूनही घेतला जायचा. आता भारत सरकारने तिथे लोखंडी पूल बनवलेला आहे. आता एवढं सगळं असताना सुद्धा जरी शत्रू आतमध्ये आलाच तरी गडावर जाणारा येणारा एकमेव मार्ग म्हणजे ही अंधारी भुलभुलैया होती. हा भुलभुलैयामध्ये रस्ता शोधणं म्हणजे केवळ अशक्य होतं. एकीकडे खंदक, एकीकडे जळते निखारे, उकळतं तेल आणि पाण्याचा मारा केला जाईल आणि एकच वाटा शिवतीची गडावर जातो. युद्धनीतीने हा किल्ला जिंकणं म्हणजे केवळ अशक्य होतं, कारण गडावर जाणारा येणारा फक्त एकच मार्ग आहे. हा यादवकालीन गड आणि यादवांच्या काळामध्ये फितुरी झाली होती, म्हणजे धोकाबाजी झाली होती, आणि त्यानंतरच आपले हे जे स्वराज्य आहे ते मुघलांच्या हवाली गेलं होतं. मग या गडावरच्या वास्तू कोणकोणत्या आहेत तर इथे सरस्वती विहीर, जैन मंदिर, हत्ती तलाव, भारत मातेचं मंदिर. हे मंदिर यादवांच्याच काळातलं आहे, पण या मंदिरामध्ये मूर्ती नव्हती. ज्यावेळेस आपल्या भारताला स्वतंत्रता मिळाली त्यानंतर इथे स्थानिक लोकांनी भारत मातेची मूर्ती स्थापन केली. चारमिनार अहमद शाह याने गुजरातमध्ये युद्ध झालं होतं आणि त्याने तो विजयस्तंभ इथे उभारला. 3 मजली विजयस्तंभ आहे. हेमाडपंथी मंदिर पांडवांच्या काळातलं आहे. इथे तोफ आहे, मेंढा तोफ आणि पडलेल्या महालांचे अवशेष. भुलभुलैयामधनं वरती गेलो की गणेशाचं सुंदर मंदिर आहे. बारादरी म्हणजे थंड हवेचं ठिकाण आणि जनार्दन स्वामी यांची गुहा. एकनाथ महाराज यांचे गुरु हे जनार्दन स्वामी या किल्ल्याचे किल्लेदार पण होते आणि त्यांचं तपस्या सुद्धा या ठिकाणी होतं. आणि या गडावर शेवटच्या बाजूला काला पहाड तोफ आणि दुर्गा तोफ अशा 2 तोफा आहेत. त्या चारी बाजूने त्या तोफांना धूमधाम तोफा असं सुद्धा म्हटलं जातं. शत्रूला धूम चालणाऱ्या तोफा म्हणजे त्या देवगिरीच्या तोफा. आज जर तुम्ही देवगिरीवर जर गेलात तर खुल्या तोफांचं संग्रहालय पाहायला मिळतं विनामूल्य. असा हा गिरीकोट आणि भुईकोट या दोन्ही कोटांमध्ये मोडणारा सुंदर असा देवगिरी. पुढे जायचं आहे आपण शिवजन्मस्थान शिवनेरी पाणी. जवळपास सगळेच किल्ले इथं कवर केले आहे. आता आपण फक्त किल्ल्याचे नाव पाहू आणि कुठलं देखावं आहे ते आपण शॉर्टमध्ये पाहू. कारण स्टोरी पाहण्यासाठी जर मी ॲड केलं तर हे खूपच मोठा व्हिडिओ होईल मित्रांनो. ते पुरंदर किल्ला आम्ही पाहिला, याची माहितीसुद्धा दिलेली आहे पुरंदर किल्ल्याची. पण आम्ही पाहिला पन्हाळगड पाहिला, विशाळगड पाहिला. प्रत्येक किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती बनवून ठेवली आहे मित्रांनो. खूपच सुंदर असं बनवून ठेवले आहेत किल्ले.
प्रत्येक किल्ले इथं पाहण्यासारखे आहेत. प्रत्येक लहान लहान गोष्टीचा त्यांनी विचार करून हे किल्ले बसवलेले आहेत. सगळ्यांना पॉवर किल्ला चित्रपट आठवला. बाजी प्रभू देशपांडे रिसेंटली याच्यातले युद्ध प्रसंग या पन्हाळगड विशालगडच्या घोडखिंडीमध्ये घडलं. तर ज्यावेळेस महाराजांनी अफजल खानला मारलं त्यावेळेस एकाही दिवसाची विश्रांती न घेता स्वराज्यामध्ये 18 किल्ले जिंकली आणि ते एका दिवसाच्या विश्रांतीसाठी पन्हाळगडावरती थांबले होते. त्याच वेळेस सिद्धी जोरने त्यांना बेडा आला. तो बेडा एवढा मजबूत होता त्या बेड्यात त्यांनी एकदा असे केलं तर छत्रपती शिवाजी महाराज 612 वाहने घेऊन तिकडनं निघाले आणि ही खबर सिद्धीच्या सेनेला लागली. त्यावेळेस शिवाकाशी जे छत्रपती शिवाजी महाराज सारखे दिसत होते त्यांनी महाराजांचा वेशांतर करून सिद्धीच्या सेनाचं पद घेतलं. आणि शिवाकाशी त्यांना माहिती आहे की पुढे गेल्यानंतर आपल्याला मरणस्फोट करायचंय तरी पण ते पालखीमध्ये बसून दुसऱ्या वाट्याला निघाले आणि सिद्धी जोरने शिवाकाशी त्यांची पालखी इथे पकडली आणि त्यांनी त्याची शाबेनामध्ये घेऊन गेलो. ज्यावेळेस सिद्धी जोरला कळलं की आपण जी पालखी पकडली त्या पालखीमध्ये महाराज नाहीये त्याच वेळेस सिद्धी जोरने शिवाकाशी त्यांचा शिरच्छेद करतात आणि काल तोच दिवस 12 जुलै 1660 मध्ये शिवाकाशी यांचा मृत्यू झाला. पुढे गेल्यानंतर घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी आपला प्राण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण केलं. बाजीप्रभू देशपांडे महाराजांना म्हटलं की 2 प्रहर रोज तर मी खिंडीला जातो, तुम्ही गडावरती गेल्यानंतर तोफेचा आवाज काढ. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. पण महाराजांना गडावरती जाण्यासाठी उशीर झाला कारण की दळवी आणि सुरवे यांनी विशालगडच्या पायथ्याशी युद्ध मांडलं. हे युद्ध करून महाराजांना गडावरती जावं लागलं आणि गडावरती गेल्यानंतर महाराजांनी तोफेचा आवाज काढला तोपर्यंत गाठ झाला. त्यानंतर ते तोफेचा आवाज आला त्यानंतर ते घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी आपला प्राण घेतला. आज तो दिवस आहे 13 जुलै 1660 मध्ये बाजीप्रभू देशपांडे मरण पावले. फुलाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे आणि बांगलाच्या सेना यांच्या रक्ताने ते खिंड पावन झाले. त्यामुळे त्या घोडखिंडीला जिजामातांनी पावन खिंड हे नाव दिलं. पन्हाळगड ते विशालगड हे जर आपण बघितलं ना जवळजवळ 60 ते 70 किलोमीटर असतं. आपण पायी चालत जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला 1.5 दिवस किंवा 2 दिवस लागतो. महाराजांनी ते यंत्र आहे तब्बल 21 तासामध्ये कव्हर केलं. त्यावेळेचा वर्ल्ड रेकॉर्ड होता. जे पण भर पावसामध्ये, भर चिखलामध्ये, भर जंगलामध्ये महाराज कसे आले, कुठून आले, कुठल्याच इतिहासाला तो रस्ता अजून सापडलेला नाही. पुढे आपण स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्याची माहिती. तर सर्व गड किल्ले पाहिले. नंतर आम्ही निघालो शस्त्र पाहण्याकडे. शस्त्रसाठा कशा अशा आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. हा आमचा आहे पूल. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल असेल. जर तुम्ही अजूनसुद्धा सृष्टीला भेट दिली नसेल तर तुम्ही अवश्य जा.
पूर्ण फॅमिलीला घेऊन जावा, तुमच्या मित्रांनाही सांगा. खूपच सुंदर असा देखावा किंवा इतिहास पुण्यावरती तुम्ही इथं पाहू शकता. जर तुम्ही शिवसृष्टीला भेट दिला असाल तर नक्कीच कळवा तुम्हाला ते कसं वाटलं. थँक्यू. पुन्हा भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.